बिहारमध्ये गेल्या अनेक वर्षांमध्ये एनडीए आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जशा प्रकारचं विकास झाला होता, उन्नती झाली होती, प्रगती झाली होती, बिहार हे बिमारू राज्य होतं. या बिमारू राज्याला प्रगतीच्या मार्गावर नेण्याचं काम हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली एनडीएच्या मार्फत झालं. त्यामुळे या बिहारच्या जनतेने हे मत विकासाला मत दिलेलं आहे, मोदीजींना मत दिलेलं आहे, एनडीएला मत दिलेलं आहे. आणि जो विरोधकांचा रडीचा डाव होता की आम्ही जिंकलो तर लोकशाही आणि आम्ही हरलो तर वोट चोरी, हा या जनतेचा अपमान आणि अवमान जे विरोधकांनी केलं होतं त्याचा बदला हा जनतेने, बिहारच्या जनतेने घेतलेला आहे. आणि या सर्वांना रडीचा डाव खेळणाऱ्या या सर्वांना घरी बसवण्याचं काम हे बिहारच्या जनतेने केलेलं आहे. आणि या माध्यमातून मी हे सांगू इच्छितो कि बिहार विधानसभा के निकाल ये ट्रेलर है, मुंबई महानगर पालिका का पिक्चर अभी बाकी है. बिहारमध्ये रेवडी वाटप केलं, महिलांना 10,000 रुपये दिले आणि त्यामुळे हा विजय त्यांना मिळाला. इव्हन आज संजय राऊत यांनी सुद्धा ट्विट केलेलं होतं. त्यांनी असं म्हटलं की भाजप आणि निवडणूक आयोग हे हातात घेऊन काम करते, त्यामुळे हा निकाल अपेक्षित होता. बघ, असं आहे, महाराष्ट्राच्या राजकारणाच्या विदूषकांनी ब्रेक घेतला होता. मग आता तो ब्रेक त्यांनी मोडलाय का? मला असं वाटलं होतं की त्यांनी आपली बॅटन ही शिवतीर्थाला हँडओव्हर केलेली आहे, परंतु आता मला वाटते परत ते कुठेतरी फ्रेम मध्ये येताना दिसत आहेत. आणि त्यामुळे रोज अशा प्रकारची काहीतरी वायफळ बडबड ते करत असतात आणि त्यांची ही बडबड त्यांनाच लखला बसो, त्याच्यावरती प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता मला वाटत नाही. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत मुंबईचा आपण याबाबत काय सांगू? असा प्रश्न आहे की नितीश कुमारने 2,000 तेवढ्याच जागा मिळाल्या. नाही, मुख्यमंत्री हा एनडीएचे सर्व घटक पक्ष एकत्र बसून हा निर्णय करतील की मुख्यमंत्री कोण होईल. मुख्यमंत्री हा एनडीएचा होईल. त्यामुळे एनडीएला कौल हा बिहारच्या जनतेने दिलेला आहे. आणि जे निवडून आलेले आमदार आहेत 203, ते 203 आमदार एकत्रित बसून आपला नेता जो असेल तो निवडतील. बिहारच्या यशामुळे तुमचा आत्मविश्वास वाढला असं वाटतंय का तुम्हाला? नाही, बिहारच्या यशामुळे आम्हाला नक्कीच आनंद हा झालेला आहे, परंतु मुंबई भारतीय जनता पार्टीचा आत्मविश्वास हा नेहमीच चांगला होता, आताही चांगला आहे. आणि मुंबईकरांनी महायुतीला येणाऱ्या काळामध्ये 150 पेक्षा जास्त जागा देण्याचा निर्णय हा ऑलरेडी केलेला आहे. आणि गेल्या 25 वर्षामध्ये ज्यांनी मुंबई लुटली, विकून खाल्ली, अशा लोकांना घरी बसवण्याचं काम हे मुंबईकर जनता येणाऱ्या 2 महिन्यामध्ये करणार आहे. डाकू नाही, डाकू म्हणजे कोण असतो? जो दुसऱ्यांच्या खिशावरती डल्ला मारतो, दुसऱ्याकडे असलेली संपत्ती जी असते ती लुटून नेतो, चोऱ्या करतो. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये मुंबईकरांच्या संपत्तीची चोरी ज्यांनी केली त्याला डाकू नाही म्हणणार, नाही तर अजून काय म्हणणार. त्यामुळे मुंबईकरांच्या खिशावरती डल्ला मारणारे, मुंबईकरांची संपत्ती चोरणारे, मुंबईवरती डाका टाकणारे हे डाकू आहेत. आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये 25 वर्ष ज्यांनी राज्य केलं ते डाकू आहेत. दादरच्या जवळ एक पोस्टर लावलं होतं, ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक. त्याला आम्ही असं उत्तर दिलेलं आहे की मुंबईचा सेवक तोच नगरसेवक. मुंबई महानगरपालिका ही कुठल्या परिवाराची मक्तेदारी नाही किंवा कुठल्या एका परिवाराची जागीर नाही. ही मुंबईकराला सोयी सुविधा देण्याचं एक माध्यम आहे. त्याची एक स्वायत्त संस्था आहे आणि सरकारी संस्था, ही कोणाच्या परिवाराची जागीर नाही. आणि त्यामुळे कुठल्या परिवाराचा सेवक नाही, मुंबईचा जो सेवक असेल तोच या ठिकाणी नगरसेवक म्हणून निवडून येईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.